चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण परवाच्या तासाला फ्लावर बल्ब पाहिले. काय पाहिलं परवा? फ्लावर बल्ब पाहिलं. फ्लावर बल्ब काय आहे तर वस्तू जी आहे आपली, समजा आपण फ्लावर बल्बचं उदाहरण पाहिलं, त्यामध्ये पाहिलं की जी बॉटल आहे हे पाणी आहे आणि जी बॉटल आहे ती बॉटल आपण पाण्यात बुडवल्यानंतर जर पाण्याने भरलेली असेल तर बॉटल ही आपल्याला ती अशी कुठेतरी आधीमध्ये आपल्याला आधीमध्ये अशी तरंगताना दिसते, बरोबर. तर आपल्याला असं लक्षात आलं की खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने, हे जे वरच्या दिशेने लागलेलं आणि खालच्या दिशेने जे लागलेले, खालच्या दिशेला आपण पाहिलं गुरुत्वीय बल आहे. काय आहे? गुरुत्वीय बल आहे. आणि वरच्या दिशेने जे बल लावलं जातं त्याला म्हणतात फ्लावर बल्ब. तर फ्लावर बल्ब विद्यार्थी मित्रांनो, तर फ्लावर बल्ब पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूमध्ये जे वरच्या बाजूने लावलेलं बल्ब जे असतं त्या बलाला आपण काय म्हणतो? फ्लावर बल्ब. हे आपण परवाच्या प्रयोगातून पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू द्रवात टाकल्यावर, एखादी वस्तू जर द्रवात टाकली तर ती वरती येईल का आत पुढे का आत तरंगेल हे कसं ठरतं? जर मी पाण्याची बॉटल पाण्यात टाकते तर ती वर येईल का पाण्यात जाईल, अगदी तळात जाऊन बसेल का ती तरंगत राहील आधीमध्ये, ते हे कसं ठरतं? तर ते विद्यार्थी मित्रांनो, फ्लावर बल्ब वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल, फ्लावर बल्ब जर वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू ही तरंगते. काय होतं? जर फ्लावर बल्ब ही जी वस्तू आहे समजा, फ्लावर बल्ब हे त्याच्यापेक्षा वरती जे लागणारं बल आहे हे जर बल जास्त असेल, वरच्या बाजूने लागणार बल जर वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल, वजनापेक्षा जास्त असेल तर फ्लावर बल्ब हे काय लागतं? वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू ही तरंगते. म्हणजे जी बॉटल आपण पाहिली परवाच्या दिवशी, जी बॉटल आपण रिकामी बॉटल आपण पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला काय दिसलं तर ती तरंगताना दिसली. म्हणजे तिच्या वजनापेक्षा फ्लावर बल्ब हे जास्त असल्यामुळे बॉटल ही पाण्यात तरंगते. काय होते? पाण्यात तरंगते. दुसरं असं विद्यार्थी मित्रांनो, फ्लावर बल्ब वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल. फ्लावर बल्ब वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल याच्या विरुद्ध जर फ्लावर बल्ब वस्तूच्या वजनापेक्षा खूप कमी असेल तर ती बॉटल बुडते, तळात जाऊन बसते किंवा ती वस्तू बुडते. कधी फ्लावर बल्ब खूप कमी असेल वजनापेक्षा तर ती वस्तू बुडते. आणि फ्लावर बल्ब हे वजना इतकंच असेल, फ्लावर बल्ब हे त्याच्या वजना इतकंच असेल वस्तूच्या, तर ती बॉटल आधीमध्ये अशी तरंगताना दिसते. तर ह्या अवस्था आहे. या 3 पद्धतीने फ्लावर बल्ब लागू शकतं किंवा 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला मिळू शकतात. एक तर ती तरंगते, एक तर ती बुडते, एक तर ती आधीमध्ये तरंगताना दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यावरून अजून असं काही उदाहरण पाहायला मिळतात की बघा, ज्या ठिकाणी विहिरीतून पाणी आपण काढत होतो, जर विहिरीतून पाणी काढत असताना दोऱ्याला बांधलेली बादली पाण्यात पूर्ण बुडली असताना सुद्धा ती जितकी हलकी वाटते, जर विहिरीतून पाणी काढायचंय आणि दोऱ्याला म्हणजे दोरा बादलीला बांधल्यानंतर जो पाण्यात सोडल्यानंतर पूर्ण बादली बुडाल्यानंतर आपल्याला जर असं हलवली तर बादली खूप हलकी वाटते, बिलकुल वजन वाटत नाही. पण जशी आपण वर काढायला लागतो बादली, तर तसं आपल्याला काय होतं? ते जडजड वाटायला लागते. तर हे कशामुळे होत असेल? तर हे फ्लावर बल्ब जेव्हा कमी, त्याच्यावरचं फ्लावर बल्ब काय झालं एकदम कमी, म्हणजे बाहेर काढल्यामुळे फ्लावर बल्ब एकदम लागलंच नाहीच झालं. त्याच्यामुळे आपल्याला ती जडजड वाटू लागलेली आहे. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती बादली आपल्याला हलकी का जाणवते? तर त्यावर फ्लावर बल्ब काम करत असतं. गुरुत्वाकर्षण जेव्हा उलट्या बाजूने असं असतं
त्यावेळेस फ्लॉग बॉल काम करते, त्यामुळेच ती हलकी हलकी वाटते. आणि जसे आपण बादली वर काढतोय तसं त्यावरचा फ्लॉग बॉल नाहीसं होतो, आणि त्यामुळे ती बादली आपल्याला काढता असताना जड जड जाते पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की एक जो गोड्या पाण्यात पोहल्यानंतर आपल्याला थोडस जड जातं, पण ज्याच ठिकाणी आपण समुद्राच्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात पोहत असतो किंवा पोहत असतील जे पोहणारे, तर त्यांना गोडा पाण्यात पोहण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात खूप सोपं जातं. काय कारण असेल तर त्या ठिकाणी पाण्याची घनता ही गोड्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. का आहे? जास्त आहे. त्यामुळे पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्याच्या पाण्यामध्ये पोहता असताना आपल्याला सोपं जातं, हे एक कारण आहे. दुसरं असं, बल कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? फ्लॉग बल हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? तर एकतर वस्तूचे आकारमान. अजून एक उदाहरण देते विद्यार्थी मित्रांनो, जर पाण्यात पत्रा टाकला, आपण परवाच्या दिवशी एक प्रयोग पाहिल्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की पाण्यामध्ये जर एक लोखंडाचा एक पत्रा टाकला, आपण एक लोखंडी पत्रा टाकला, तो सहज बुडत जातो. त्याच ठिकाणी एक खिळा जरी टाकला पाण्यात तर लगेच बुडत जाऊन बसतो. हे आपण परवाच्या प्रयोगमध्ये पाहिलं. पण त्याच ठिकाणी त्याच पत्राचा जर आपण अशी बोट बनवली, पाहिलं आपण एक अशी बोटीसारखं आकाराचं केलं होतं, त्याच पत्राचं आकाराचं केल्यानंतर ते आपल्याला असं पाण्यात तरंगताना दिसतं. याच्यावरून काय शिकायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो? जर वस्तूचं आकारमान जास्त असेल तर फ्लॉग बॉल सुद्धा हे जास्त राहतं. जर वस्तूचं आकारमान जास्त असेल तर फ्लॉग बॉल हे जास्त राहतं, आणि त्याचबरोबर द्रवाची घनता जितकी जास्त तितकं सुद्धा फ्लॉग बॉल जास्त राहतं. मग बघा, या ठिकाणी घनता जास्त असेल तर फ्लॉग बॉल जास्त लागतं, ज्या ठिकाणी आकारमान वस्तूचं जास्त असेल तर फ्लॉग बॉल सुद्धा जास्त लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, आर्किमिडीजचं तत्व. आर्किमिडीजचं तत्व काय? तर एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः किंवा पूर्णपणे बुडवली असता, म्हणजेच एखाद्या द्रायूमध्ये थोडी जरी बुडवली किंवा पूर्ण जरी बुडवली तर त्यावर वरील दिशेने जे बल प्रयुक्त होत असतं, ते बल त्याने बाजूला सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. काय असते? द्रायूच्या वजना इतके असते. ती जर असं जर टाकलं आपण पाण्यात, जर एखादं वस्तू जर अशी टाकली, थोडी जरी बुडवली, जास्त जरी बुडवली, तर ते काय होतं? पाण्यात टाकल्याबरोबर अशा पद्धतीने आपल्याला पाणी खाली पडताना दिसतं. आणि त्यांनी जेवढं वजन खाली टाकले, जेवढं जे द्रावण खाली टाकलेले किंवा जे द्रायू खाली सारलेलं असतं किंवा खाली आलेलं असतं, ते जर मोजलं असतं तर त्याच्या वजना इतकं ते निघतं. काय असतं? वजना इतकं निघतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे एका प्रयोगातून करून बघायचं आहे. आपण थोड्या वेळातच त्याच्यावर आधारित प्रयोग घेणार आहोत. तर हा जो आपण प्रयोग आर्किमिडीजचं तत्व जे बघणार आहोत, हे आर्किमिडीज एका शास्त्रज्ञाचं नाव आहे. काय आहे? एका शास्त्रज्ञाचं नाव आहे, आणि हा शास्त्रज्ञ ग्रीक देशातला आहे, आणि हा प्रखर बुद्धीचा गणितीय तज्ञ होता. प्रखर बुद्धीचा गणितीय तज्ञ आणि विज्ञान शास्त्रज्ञ होता. तर त्याने काय केलं? आर्किमिडीजनं काय केलेलं आहे? आर्किमिडीजने पायाची किंमत शोधून काढलेली आहे. काय केली आहे? आणि भौतिक शास्त्रामध्ये तर्फा, कप्पी, चाके या संबंधीचं ज्ञान त्यांनी जगापुढे ठेवलेलं आहे. आणि याच ज्ञानाचा उपयोग करून ग्रीक सैन्याला रोमन सैन्याची लढत असताना त्यावेळेस त्याच्या शोधाचा उपयोग झालेला आहे. कशाचा? तर त्याने चाकाचा, कप्पीचा, तरफचा त्याचा उपयोग केला, आपला शोध काढला, आणि शोधाचा उपयोग त्यांना रोमन देशाशी, ग्रीक रोमन सैन्याशी लढत असताना झालेला आहे. तर भूमिती आणि यांत्रिकीमधील त्यांचे काम खूप प्रसिद्ध होऊन गेलेले आहे. बाथटब मध्ये स्नान करत असताना त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा ते आंघोळीला गेले आणि बाथटब मध्ये बसत असताना त्यांना असं लक्षात आलं की ते जेव्हा पाण्यात बसल्याबरोबर त्यांच्या वजना इतकं पाणी खाली पडताना दिसलं.
त्यांनी ते पाणी मोजलं असता त्यांच्या वजना इतकं ते पाणी त्यांना दिसलं. तर त्यांना असं लक्षात आलं, बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांनी वरील शोधाचा जो शोध लावला आर्किमिडीचं तत्व त्याचा शोध लावला. आणि शोध लावल्यानंतर ते काय म्हणू लागले, युरेका युरेका. युरेका युरेकाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, मला सापडले मला सापडले. बघा ते कोणाला कधी काही कशाचं नॉलेज मिळेल किंवा शोध लागेल किंवा एखादं तत्व समजेल हे काही सांगू शकत नाही. फक्त प्रत्येक वेळेस चालाक हुशार तशा तर्कबुद्धीचं आपण असलं पाहिजे, आपल्याकडे विज्ञान दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजेच आपल्याला कुठल्या तरी कधीतरी केव्हा तरी एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान मिळू शकतं. एखाद्या गोष्टीबद्दलचा तुम्ही शोध तुम्हाला लावू शकतो, तुम्ही लावू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असा आर्किमिडीच्या या तत्वाचा उपयोग फार होतो बरं का आजकालच्या याच्यात. तर जहाजे बनवण्याच्या याच्यात त्यांच्या या तत्वाचा उपयोग होतो. पाणबुड्यांच्या याच्यात त्यांच्या तत्वाचा उपयोग होतो. दुग्धता मापी जी आहे, दुग्धता मापी यामध्ये पण त्यांच्या तत्वाचा उपयोग होतो. आर्द्रता मापी जी आहे या तत्वात सुद्धा त्यांच्या तत्वाचा उपयोग होतो. असा या महान शास्त्रज्ञाच्या तत्वाचा याच्यावर आपण एक प्रयोग छोटासा करून बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एक प्रयोग आर्किमिडीचं तत्व आहे त्याच्यावरती एक प्रयोग करून बघणार आहोत. त्यासाठी आपण काय करणार आहोत की एक रबर बँड घेतलेला आहे. बघा माझ्या हातात एक रबर बँड आहे आणि याला आपण थोडंसं कापून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्किमिडीचं तत्व काय आहे त्याच्यावर आधारित जे आपण तत्व पाहिलं की वस्तूमध्ये ही जी वस्तू आहे याचं पाणी आहे, या पाण्यामध्ये जर एखादी वस्तू बुडवली असता, अंशतः बुडवो का पूर्ण बुडवो, तेवढी बुडवल्यानंतर वस्तू बुडवल्यानंतर जे पाणी खाली पडतंय ते पाणी त्याच्या वजना इतकं असतं. हे आपण तत्व हे प्रयोगातून समजून घेणार आहोत. या ठिकाणी मी एक रबर घेतलेला आहे, रबराला एक छोटासा दगड बांधलेला आहे. आता आपण याला काही उंचीवर धरणार आहोत आणि तो आपण या ठिकाणी रिकाम्या भांड्यात मोजून घेणार आहोत. आता हे पाणी मी एका बाजूला काढून घेते आहे आणि मग आपण त्याची लांबी मोजूया रबराची काय असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्किमिडीचं तत्व या ठिकाणी प्रयोगातून अभ्यासणार आहोत. या तत्वामध्ये आपल्याला अभ्यासाचं काय आहे की वस्तू ही द्रायूमध्ये बुडवल्यानंतर अंशतः बुडवो का पूर्ण बुडवो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आर्किमिडीचं तत्व यावर आधारित आपण एक छोटासा प्रयोग घेणार आहोत. या ठिकाणी मी एक छोटासा दगड घेतलाय आणि हा दगडाला मी रबर बँड बांधलेला आहे बघा अशा स्वरूपात. आणि त्याच्यानंतर ही जी जी आहे ती मोजपट्टी या ठिकाणी आपण घेतलेली आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत की रिकाम्या डब्यामध्ये हा जर याच्यात पाणी नाहीये, आपण काय करणार आहोत, रिकाम्या याच्यात या रबराची उंची काय राहते आणि पाणी भरल्यानंतर रबराची उंची काय राहते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आर्किमिडीचं तत्व काय आहे हे एका छोट्याशा प्रयोगातून आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यासाठी मी एक छोटासा दगड घेतलेला आहे या ठिकाणी आणि हे रबर अशा पद्धतीने बांधलेलं आहे आणि त्याला ही मोजपट्टी अशा पद्धतीने लावलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस याला काहीच ताण नाही त्यावेळेस मोजपट्टी ही शून्याच्या बरोबरची आहे बघा. आता याला जर मी लटकत ठेवलं तर किती लांब होतं ते आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी बघा किती लांब झाली, या ठिकाणी ती 100 वरच पोहोचलेली आहे बघा. या ठिकाणी ती 100 पर्यंत तिचा पोहोचलेली आहे. आता या ठिकाणी जर मी पाण्याने भरलं तर या ठिकाणी आपल्याला बघा कशा पद्धतीने 100 पर्यंत दिसलं आहे. आता आपण याला पाण्यात सोडत आहोत. बघा जर हिच्यात थोडा टाकला तर बघा कसा फरक पडतो. बघा अंशतः टाकला असतं तर बघा काहीतरी फरक झाला दिसतोय. बघा अंशतः टाकल्यावर बघा स्केल कुठे गेली या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल अंशतः टाकल्यावर कसा फरक पडतो. या ठिकाणी बघा
आणि आता पूर्ण टाकल्यावर काय फरक पडतो बघा. हे बघा पूर्ण सोडलेला दिसतोय का फरक, है ना? तर कितीचा फरक झाला बघा. हा जो आहे हा जो पाण्यात टाकल्यानंतर यामध्ये 70 आणि पहिले 100 होता, आहे की नाही? इतका फरक 30चा फरक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर हे जे आहे फरक याच्यावर काय कशामुळे होत असेल विद्यार्थी मित्रांनो? तर हे जे आहे यावर आत जे आहे प्लावक बल जो आहे आत या प्लावक बलामुळे आणि गुरुत्वीय जे बल आहे गुरुत्वीय बल हे खूप कमी होत गेलेलं आहे. प्लावक बल जास्त असल्यामुळे काय होत आहे त्या ठिकाणी आपल्याला ते हलकं वाटत आहे. त्यामुळे हा आपल्याला या ठिकाणी फरक जाणवतो. हे आहे आर्किमिडीजचं तत्व. विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की जेव्हा दगड बांधलेला रबर जे होतं जेव्हा आपण हवेत तरंगत असताना त्या रबराची लांबी आपल्याला लांब वाढलेली दिसली आणि तोच दगड आणि तोच रबर असलेला आपण पाण्यात जेव्हा बुडवतोय किंवा द्रव्यमध्ये जेव्हा बुडवतोय त्यावेळेस त्याची लांबी आपल्याला कमी जाणवली. तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं कशामुळे घडलं? तर दगड पाण्यात बुडवला त्यावर वरच्या दिशेने प्लावक बल काम करत असताना आपल्याला दिसलं आणि खालच्या दिशेने आपल्याला दगडाचे वजन काम करत असताना दिसलं आणि त्यामुळे खालील दिशेने पर्यंत असलेले दगडाचे वजन जे आहे ते कमी, त्याचे बल हे कमी होऊन झाल्यामुळे ते आपल्याला काय झालं मग रबराचा ताण हा कमी जाणवला. तर प्लावक बलाचे परिणाम किती असते ते कोणत्या द्रवाला सारखे असते का? ते कोणत्या द्रवाला सारखे असते का? सर्व वस्तूंवर प्लावक बल एकसारख्याच परिमाणाचे असतात का? किंवा या प्रश्नाचे उत्तर आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहे. हे सगळे प्रश्नांचे उत्तर हे आर्किमिडीजच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहे. हे तत्व असे की कोणत्या तत्वावर अवलंबून आहे तर एखादी वस्तू द्रव्यामध्ये अंशतः किंवा पूर्ण बुडवली असतात. संपूर्ण बुडवली असल्यास त्यावर वरील दिशेने जे बल प्रयुक्त होते ते बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रव्याच्या वजना इतके असते आणि ते वजन जर पाहिलं तर त्याने जे बाजूला काढलेलं द्रव्याच्या वजना इतके आपल्याला मिळते. हे सगळं उत्तर आहे. आता पदार्थाची घनता व सापेक्ष घनता काय आपण ते बघणार आहोत. पदार्थाची घनता म्हटली की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती घनता ही कशावर अवलंबून आहे? वस्तुमान आणि आकारमान. कशावर अवलंबून आहे? वस्तुमान व आकारमानावर अवलंबून आहे. याच्या गुणोत्तरावर घनता अवलंबून असते. तर वस्तुमान हे आपण mg किलोग्रॅम मध्ये मोजतो आणि आकारमान हे m चा 3रा घात याच्यावर मोजत असतो. तर पदार्थाची शुद्ध घनता पदार्थाची शुद्धता ठरवत असताना हा गुणधर्म आपल्याला उपयोगी पडतो. पदार्थ शुद्ध आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर हा गुणधर्म आपल्याला उपयोगी पडतो. पदार्थाची सापेक्ष घनता ही पाण्याच्या घनतेमध्येच व्यक्त केली जाते. पदार्थाची घनता जी आहे ती पाण्याच्या घनतामध्येच व्यक्त केली जाते. सापेक्ष घनता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत सापेक्ष घनता. तर सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता म्हणजेच सापेक्ष घनता जर पाहिजे असेल आपल्याला तर पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनतेचं गुणोत्तर प्रमाण आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व सुद्धा म्हणतात बरं का. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असं सुद्धा म्हणतात. विशिष्ट गुरुत्व असे सुद्धा म्हणतात. हे लक्षात असू द्यायचं हे नाव असू लक्षात असू द्या की सापेक्ष घनताला विशिष्ट गुरुत्व सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पदार्थाची घनता म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान याचं जर गुणोत्तर असेल तर ही पदार्थाची घनता आपल्याला अभ्यासता येते. सापेक्ष घनता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर पदार्थाची घनता जर माहिती असेल आणि पाण्याची घनता जर माहिती असेल तर सापेक्ष घनता आपल्याला मिळते. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे सुद्धा म्हणतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण असली तर मला नक्की विचारा.